स्थगन प्रस्तावाच्या सूचना आज प्राप्त झालेले सर्व स्थगन प्रस्तावांच्या सूचनेला मी दालनात अनुमती नाकारलेली आहे। अध्यक्ष महोदय, समृद्धी महामार्गावर अपघातामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे। आपण सगळ्यांनी बघितलं की मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा या समृद्धी महामार्गावर 7 लोकांचा जीव गेला। अध्यक्ष महोदय, 1 जुलै 2023 ला लक्झरी बस जळून 25 प्रवाशांचा मृत्यू झाला होता। अध्यक्ष महोदय, या 1 जुलै 24 रोजी आता 1 वर्ष पूर्ण झालेला आहे। त्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांनी या कुटुंबाला प्रत्येकी 25 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती आणि 25 लाख रुपयाची घोषणा केल्यानंतर 1 वर्षामध्ये केवळ अध्यक्ष महोदय सीएम फंडातून 5 लाख आणि केंद्र सरकारकडून 2 लाख 7 लाख रुपयाची मदत झाली। हे सर्व तरुण होते, तिकडे पुण्याला जायला निघाले होते। ते कुटुंबातील प्रमुख त्या ठिकाणी सगळे नोकरीला होते, कुटुंबाचे आधार होते, कुटुंबाच्या साठी त्या नोकरी करून त्या अनेकांना विधवा स्त्रिया आहेत त्या तर अनेक निराधार झाले, त्यांना दुसऱ्याकडे काम करावं लागतं आहे। खूप मोठी व्यथा या कुटुंबाची आहे। त्यामुळे आता हा चंद्रशेखर माळवी नावाचा सामाजिक कार्यकर्ता 26 जानेवारी पासून तिकडे उपोषण करत होता। त्याला गळफास लावून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला, त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं म्हणून त्याला उचलून पोलीस स्टेशनमध्ये कारवाई केली, त्याला अटक केली, न्याय मागणी करायसाठी त्याला कारवाई केली। मागत असताना अध्यक्ष महोदय, मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही घोषणा करताय, जर पोर्शे कारमध्ये अपघात झाला लगेच आपण 10 लाख रुपयाची घोषणा केली, तर 2 लोकांना केली पाहिजेत मदत, आम्ही त्याला विरोध नाही। पण या 25 तरुण आहेत, हे सगळे नोकरी करणारे तरुण होते, सगळी त्यातली मॅक्झिमम या लक्झरी बसमध्ये पुण्याला जायला निघाली होती। म्हणून माझा विषय असा आहे अध्यक्ष महोदय, या स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून संपूर्ण कुटुंब आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे उपोषणाला बसलेला आहे। संपूर्ण या 25 लोकांचे कुटुंब, मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द आता पूर्ण करावा, ते घोषणा केली आहे, त्याची व्हिडिओ क्लिप आहे। मुख्यमंत्री स्वतः बोललेत की आम्ही 25 लाखापर्यंतची मदत करू, पण 1 वर्षांनी त्यांना मदत होत नाही, तर मग तुमच्या घोषणेला राहिलं काय? त्यांची मोडवण का करता? म्हणून मला आपल्या माध्यमातून हा स्थगन देत असताना मुख्यमंत्री या राज्याचे प्रमुख आहेत, त्यांच्यावर त्यांनी बोललेला शब्द हा अंतिम असतो आणि म्हणून त्या पदाचा सन्मान ठेवून किमान आपण त्यांना सांगावं। मी काही यामध्ये फार काही आता सभागृह स्थगित करा वगैरे प्रश्न आम्हाला काही बाकी हे नाही, पण या सगळ्या मध्ये या 25 कुटुंबाची जी वाताहत झाली अध्यक्ष महोदय, हे कुटुंब उघड्यावर पडलं आहे आणि म्हणून या संदर्भात 31 जानेवारीला SIT स्थापन केली। ते काय झालं त्याचा काही पत्ता नाही, तो अहवाल कुठे गेला तेही माहित नाही। मग अशी म्हणजे तत्पर सरकार म्हणून शेकी मिरवणारे 1 वर्ष जर त्या कुटुंबाला तुम्ही घोषणा करून जर मदत देत नसाल तर तुमच्या घोषणेला काय अर्थ आहे? म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि वित्तमंत्री महोदय आहेत ते जरा तपासून घ्या आणि या कुटुंबांना 25 लाख रुपयाची मदत जी घोषणा केली ती तात्काळ द्यावी अशी विनंती आपल्या माध्यमातून मी सरकारला करतो अध्यक्ष महोदय।